नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या या सेशनमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे जर TET 2025 याची जर तुम्ही तयारी करत असाल तर आजच्या या सेशनमध्ये आपण मानसशास्त्र या विषयावरील 30 प्रश्नांचा सराव या ठिकाणी करून घेणार आहोत. पेपर 1 ची तयारी करणाऱ्या मित्रांसाठी आजचा सेशन महत्त्वाचा असणार आहे आणि सोबतच पेपर 2 साठीची तयारी करणाऱ्या मित्रांसाठी सुद्धा हा सेशन महत्त्वाचा असणार आहे. मानसशास्त्रावरील आपण प्रत्येक टॉपिकवरचे प्रश्न या ठिकाणी घेतलेले आहेत. सर्वांना माहिती आहे 23 नोव्हेंबर 2025 रोजी TET परीक्षेची एक्झाम होणार आहे. ठीक आहे, त्यासाठी आपण आपल्या या चॅनलवरती दररोज नवनवीन व्हिडिओज या ठिकाणी अपलोड करत आहोत. ओके, तर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या क्लासचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळून जाईल. ओके, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, सोबतच व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचा आहे. ठीक आहे, बघूया कशा पद्धतीने प्रश्न परीक्षेला विचारले जातात. तर पहिलाच प्रश्न तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल, अध्यापन प्रक्रियेचा केंद्रबिंदू कोण असतो? अध्यापन प्रक्रियेचा केंद्रबिंदू कोण असतो? तर या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय ब. मित्रांनो, आपण प्रत्येक प्रश्नांची उत्तरं स्पष्टीकरणासह पाहणार आहोत. ओके, त्यामध्ये तुमची डाऊटसुद्धा क्लिअर होऊन जातील. ओके, स्पष्टीकरणामध्ये बघू शकता, आधुनिक शिक्षण पद्धतीनुसार विद्यार्थी हे शिक्षण प्रक्रियेचे केंद्र आहेत. ओके, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 2. प्रश्न असा आहे, करून शिकणे यालाच इंग्रजीमध्ये लक्षात ठेवायचं आहे. लर्निंग बाय डुईंग या तत्वावर आधारित पद्धत कोणती आहे? म्हणजे करून शिकणे, लर्निंग बाय डुईंग या तत्वावर आधारित पद्धत कोणती असा प्रश्न केलेला आहे. तर ती पद्धत असणार आहे पर्याय अ मध्ये दिलेली आहे, प्रकल्प पद्धत. ओके, लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे. आता याच्यामध्ये स्पष्टीकरणात बघूया काय दिलेलं आहे. तर प्रकल्प पद्धतीत विद्यार्थी प्रत्यक्ष कृतीतून शिकतो. कोणत्या पद्धतीमध्ये? तर प्रकल्प पद्धतीमध्ये विद्यार्थी प्रत्यक्ष कृतीतून शिकतो, यासाठी ही पद्धत महत्त्वाची आहे. ठीक आहे, लर्निंग बाय डुईंग. ठीक आहे, त्याच्यानंतर बघूया प्रश्न क्रमांक 3. प्रश्न 3 मध्ये काय दिलेलं आहे पहा, अध्यापन प्रक्रियेत फीडबॅकचे मुख्य कार्य काय आहे? अध्यापन प्रक्रियेत फीडबॅकचे मुख्य कार्य काय आहे? तर या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय ब, चुका सुधारण्याची संधी देणे हे अध्यापन प्रक्रियेचा मुख्य कार्य आहे. ओके, लक्षात ठेवा. स्पष्टीकरणामध्ये बघा, महत्त्वाचं पॉईंट असणार आहे, फीडबॅकमुळे विद्यार्थी आपली प्रगती तपासू शकतो आणि ते सुधारू शकतो. म्हणजे काय? तर आपण जसे की एखादी एक्झाम देतो. ओके, त्याचप्रमाणे टेस्ट सिरीज किंवा त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांची जी सराव घटक चाचणी होते, त्या घटक चाचणीवरून काय होते, तर त्यांची जी काही प्रगती आहे त्यावरून आपल्या लक्षात येते किंवा स्वतःच्या लक्षात येते आणि ती झालेली मिस्टेक आपण त्यामध्ये दुसऱ्या एक्झाममध्ये काय करू शकतो, सुधारू शकतो. त्याच्यामुळे फीडबॅक हे काय आहे, तर महत्त्वाचं आहे की चुका सुधारण्यासाठीची ती संधी देते. ठीक आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 4. प्रश्न असा आहे, गुणात्मक बदल घडवून आणणे हे शिक्षणाचे कोणते उद्दिष्ट आहे? गुणात्मक बदल घडवून आणणे हे शिक्षकाचे कोणते उद्दिष्ट आहे? तर या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय ड मध्ये, व्यक्तिमत्व विकास उद्दिष्ट. लक्षात ठेवा. स्पष्टीकरणामध्ये पहा काय दिलेलं आहे, शिक्षणाचा अंतिम हेतू विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्व सकारात्मक बदल घडवणे हा होय. ओके, त्याच्यानंतर बघूया पुढचा प्रश्न क्रमांक 5. प्रश्न पहा काय दिलेला आहे, मुलाच्या अनुभवावर आधारित अध्यापन. पहा, महत्त्वाचं आहे हा वाक्य, लक्षात ठेवा. मुलांच्या अनुभवांवर आधारित अध्यापन यावर कोणत्या तत्वज्ञानाने भर दिला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय ब, जॉन डुई. ठीक आहे, स्पष्टीकरणामध्ये डाऊट क्लिअर करायचा आहे. पहा, जॉन डुई यांनी बालकेंद्रित अनुभव आधारित शिक्षणाला प्रोत्साहन दिले. पहा, जॉन डुई यांनी बालकेंद्रित आधारित अनुभवाधारित शिक्षणाला काय दिले, प्रोत्साहन दिले. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 6. पहा, प्रश्न काय दिलेला आहे, व्याख्यान पद्धतीचा म्हणजेच लेक्चर मेथड मुख्य तोटा काय आहे? पहा, व्याख्यान पद्धतीचा जो काही लेक्चर मेथड आहे त्याचा मुख्य तोटा काय आहे असा प्रश्न आपल्याला केलेला आहे. तर या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क, विद्यार्थी यामुळे काय होतात, तर निष्क्रिय राहतात. ओके, आपल्याला विद्यार्थी कसा हवा आहे, सक्रिय हवा आहे. तर या लेक्चर पद्धतीमुळे काय होते, विद्यार्थी निष्क्रिय राहतो. ओके, वेळेची बचत होते, सर्वांना सारखे समजते आणि मोठ्या वर्गांसाठी उपयुक्त आहे. हे काय आहे, तर हे पॉझिटिव्ह आहे. यामध्ये
हाच काय आपल्याला निगेटिव्ह विचारलं होतं, तर निगेटिव्ह हाच आन्सर असणार आहे. ठीक आहे. स्पष्टीकरणामध्ये पहा, व्याख्यान पद्धतीत विद्यार्थी फक्त ऐकतो, त्यामुळे सक्रिय भाग त्याच्यावर काय होतो, त्यामुळे कमी होतो. फक्त काय करतो, तो ऐकतो, कृतीतून शिकायला पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहण्याआधी तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल किंवा मित्रांनो तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. सोबतच व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे. ठीक आहे. या क्लासेसची PDF जर पाहिजे असेल तुम्हाला तर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे, त्यामध्ये आपण क्लासेसची PDF प्रोव्हाइड करत असतो मित्रांनो. ठीक आहे. ठीक आहे. चला वळूया आपण आपल्या सेशनकडे. प्रश्न क्रमांक 7 सुरू होता. पहा, बालकाच्या गरजांनुसार शिक्षण देणे, बालकांच्या गरजांनुसार शिक्षण देणे याला काय म्हणतात, तर आपले या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय ब, वैयक्तिक अध्यापन. ठीक आहे. काय असणार आहे, वैयक्तिक अध्यापन म्हणजेच काय, तर पहा स्पष्टीकरणामध्ये, वैयक्तिक अध्यापनात विद्यार्थ्याच्या गती, गरजा व आवडी लक्षात घेतले जातात. ठीक आहे. याच्यामुळे काय होते, तर जी विद्यार्थ्यांची गती आहे, त्याची गती, त्याला कशाची गरज आहे आणि त्याची आवड कशामध्ये आहे, हे काय होतात, तर याच्यामुळे लक्षात येतात. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 8 पाहूया. शिक्षण म्हणजे मार्गदर्शन ही संकल्पना कोणत्या प्रकारच्या शिक्षणाशी निगडीत आहे. पहा, शिक्षण म्हणजे मार्गदर्शन, शिक्षण म्हणजे काय, तर मार्गदर्शन ही जी संकल्पना आहे ही कोणत्या प्रकारच्या शिक्षणाशी निगडीत आहे, तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय ड, आधुनिक शिक्षण. ओके. स्पष्टीकरणामध्ये बघूया काय दिलेलं आहे. पहा, आधुनिक शिक्षणात शिक्षक हा सुलभकर्ता, यालाच म्हणायचं आहे फॅसिलिटेटर. ठीक आहे, असतो. आधुनिक शिक्षणात शिक्षक हा कसा असतो, तर फॅसिलिटेटर असतो. हे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी आधुनिक शिक्षण उत्तर असणार आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 9, गटचर्चा पद्धतीचा मुख्य फायदा कोणता आहे. गटचर्चा म्हणजे ग्रुप लर्निंग म्हणायचं आहे, ग्रुप डिस्कशन म्हणू शकतो, ग्रुप लर्निंग म्हणू शकतो. ठीक आहे. या पद्धतीचा मुख्य फायदा काय आहे, तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय ब, विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास याच्यामुळे काय होतो, तर वाढतो. ठीक आहे. ग्रुप चर्चा, ग्रुप लर्निंगमुळे काय होते, तर विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास काय होतो, त्यांचा वाढतो. तर पहा, स्पष्टीकरणामध्ये गट चर्चामुळे विचारमंथन आणि संवाद कौशल्य याच्यामुळे काय होते, विकसित होते. कशामुळे, तर ग्रुप लर्निंगमुळे. ठीक आहे. त्यांचं विचारमंथन आणि संवाद कौशल्य त्यांचे काय होते, तर विकसित होते. ठीक आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 10. पहा, मुलांना स्वतः समस्या सोडून देणे ही कोणत्या पद्धतीची वैशिष्ट्ये आहे. मुलांना स्वतः समस्या सोडवून देणे ही सोडवू देणे ही कोणत्या पद्धतीची वैशिष्ट्ये आहे. तर या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय अ, समस्या सोडविणे पद्धत. ठीक आहे. स्पष्टीकरणामध्ये डाऊट क्लिअर करू. या पद्धतीमध्ये कोणत्या समस्या सोडवण्याची जी पद्धत आहे, या पद्धतीत विद्यार्थी स्वतःचे चिंतन, तर्क व निर्णय क्षमता याच्यामुळे काय होते, वाढते. ठीक आहे. काय होते, त्यांचं चिंतन, तर्क आणि निर्णय क्षमता काय होते, याच्यामुळे तर काय वाढ होते. ओके. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 11. ऑडिओ व्हिज्युअल एड्स म्हणजे काय. ऑडिओ व्हिज्युअल एड्स म्हणजे काय, तर या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय ब, ऐकण्यास व पाहण्यास मदत करणारी ही काय आहे, साधने आहे. ठीक आहे. स्पष्टीकरणामध्ये बघूया. पहा, ऐकण्यास पाहण्यास मदत करणारी साधने जी चित्रफित, चार्ट, नकाशे, रेडिओ ही ऑडिओ व्हिज्युअल साधने आहेत. ठीक आहे. प्रश्न असा आहे की सर्व विद्यार्थ्यांना समान संधी देणे या तत्वाला काय म्हणतात. सर्व विद्यार्थ्यांना समान संधी देणे या तत्वाला काय म्हणतात, तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय अ, समावेशक शिक्षण, यालाच म्हणायचं आहे इन्क्लुसिव्ह एज्युकेशन. ओके. स्पष्टीकरणामध्ये डाऊट क्लिअर करायचा आहे. विशेष शिक्षणात दिव्यांग आणि सामान्य विद्यार्थ्यांना एकत्र शिकविले जातात. ओके. जे समावेशक शिक्षण आहे याच्यामध्ये दिव्यांग आणि सामान्य विद्यार्थ्यांना एकत्रितरित्या शिकवले जातात, यालाच इन्क्लुसिव्ह एज्युकेशन म्हणायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक 14. पहा काय दिलेला आहे. ब्लॅकबोर्ड हे कोणत्या प्रकारचे शैक्षणिक साधन आहे. ब्लॅकबोर्ड हे कोणत्या प्रकारचे शैक्षणिक साधन आहे, असा आपल्याला या ठिकाणी प्रश्न केलेला आहे. आपल्या या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय ब, दृश्य साधन. ठीक आहे. लक्षात ठेवा.
स्पष्टीकरणामध्ये डाऊट क्लिअर करू. पहा, फळा म्हणजेच ब्लॅकबोर्ड हा विद्यार्थ्यांना दृश्य स्वरूपात माहिती देण्यासाठी उपयुक्त आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 15. पहा, मायक्रो टीचिंग पद्धतीचा उद्देश काय असतो? पहा, मायक्रो टीचिंग पद्धतीचा उद्देश काय असतो? तर या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय ब, शिक्षण प्रशिक्षण सुधारणे. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहण्याआधी स्पष्टीकरण पाहूया. पहा काय दिलेलं आहे. मायक्रो टीचिंगमध्ये लहान गटासमोर लहान धडा शिकून शिक्षक कौशल्य त्याच्यामुळे काय होते, सुधारतो. ओके. मायक्रो टीचिंगमध्ये काय होते, तर लहान गटासमोर लहान धडा शिकून शिक्षक कौशल्य त्यांचा सुधारतो. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 16. पहा काय दिलेला आहे. अध्यापन प्रक्रियेत मोटिवेशनची भूमिका काय आहे? टीचिंगमध्ये काय आहे, अध्यापन. ओके. अध्यापन प्रक्रियेमध्ये मोटिवेशनची भूमिका काय आहे? तर या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय ड, शिकण्यात याच्यामुळे काय होते, तर प्रोत्साहन मिळतो. ओके. शिकण्यास प्रोत्साहन देणे. ठीक आहे. स्पष्टीकरणामध्ये पहा, प्रेरणा ही शिकण्यामागची चालना देणारी एक शक्ती आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 17 नंबरचा प्रश्न असा आहे, टीम टीचिंग म्हणजे काय? टीम टीचिंग म्हणजे काय? तर आपले या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय ब, 2 किंवा अधिक शिक्षकांनी मिळून शिकवणे यालाच टीम टीचिंग म्हणायचं आहे. ठीक आहे. 2 किंवा अधिक शिक्षकांनी मिळून शिकवणे यालाच टीम टीचिंग म्हणायचं आहे. स्पष्टीकरणामध्ये पहा, टीम टीचिंगमध्ये शिक्षक एकत्रितपणे योजना करून अध्यापन करतात. पुढचा प्रश्न क्रमांक 18. काय दिलेला आहे पहा, अध्यापन प्रक्रियेत इव्हॅल्युएशन म्हणजे काय? अध्यापन प्रक्रियेमध्ये इव्हॅल्युएशन म्हणजे काय? तर या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय ब, विद्यार्थ्यांच्या शिकण्याची तपासणी करणे यालाच इव्हॅल्युएशन म्हणायचं आहे. पहा, महत्त्वाची पॉईंट आहे, इव्हॅल्युएशनमुळे विद्यार्थ्यांची प्रगती व शिक्षणाचे परिणाम समजतात. कशामुळे? तर इव्हॅल्युएशनमुळे विद्यार्थ्यांची जी काही प्रगती आहे आणि त्याची शिकण्याचे जे काही परिणाम आहे ते याच्यामुळे काय होतात, तर समजतात. ठीक आहे. कशामुळे? तर इव्हॅल्युएशनमुळे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 19. पहा, कन्स्ट्रक्टिव्हिजम यालाच घटनावाद म्हणायचं आहे. या शिक्षण तत्वाचे प्रमुख प्रवर्तक कोण आहे? ठीक आहे. तर या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय अ, जीन प्याजे आणि लेव वायगोस्की हे आहे. कन्स्ट्रक्टिव्हिजम यालाच घटनावाद शिक्षण तत्वाचे काय आहे, तर प्रमुख प्रवर्तक म्हणतात. ठीक आहे. स्पष्टीकरणामध्ये पहा, कन्स्ट्रक्टिव्हिजमनुसार विद्यार्थी स्वतःच ज्ञान स्वतः निर्माण करतो. ओके. विद्यार्थी स्वतः ज्ञान निर्माण करतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 20. प्रश्न असा आहे की डिमॉन्स्ट्रेशन मेथड सर्वाधिक कुठल्या विषयासाठी उपयुक्त आहे? आपल्या या प्रश्नाचं उत्तर काय असेल मग? पर्याय क्रमांक ब, विज्ञान. लक्षात ठेवा. ठीक आहे. स्पष्टीकरणामध्ये डाऊट क्लिअर करायचा आहे. प्रयोग प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी विज्ञान विषयात ही जी पद्धत आहे ही सर्वात उपयुक्त पद्धत आहे. ओके. लक्षात ठेवा. महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 21. पहा काय दिलेला आहे. रेमेडियल टीचिंग म्हणजे काय? तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय ब, मागास विद्यार्थ्यांसाठी पूरक अध्यापन म्हणजेच रेमेडियल टीचिंग होय. ओके. लक्षात ठेवा. स्पष्टीकरणामध्ये डाऊट क्लिअर करूया. पहा, मागास विद्यार्थ्यांसाठी पूरक अध्यापन म्हणजेच रेमेडियल टीचिंगमध्ये मागे राहिलेल्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त याच्यामुळे काय होते, तर मदत मिळते. ओके. मदत याच्यामुळे काय होते, तर मिळते. ओके. कशामुळे? तर रेमेडियल टीचिंगमुळे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न असा आहे की ब्लूम टॅक्सॉनॉमीमध्ये सर्वात उच्च स्तर कोणता आहे? ब्लूम्स टॅक्सॉनॉमीमध्ये सर्वात उच्च स्तर कोणते आहे? तर या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क, इव्हॅल्युएशन. ओके. यालाच काय म्हणायचं आहे, इव्हॅल्युएशन आहे. ठीक आहे. लक्षात ठेवा. स्पष्टीकरणामध्ये आपण बघूया काय दिलेलं आहे. ब्लूम टॅक्सॉनॉमीनुसार याच्या वर्गीकरणानुसार ज्ञानापासून मूल्यांकनापर्यंत शिकण्याचे टप्पे म्हणजेच इव्हॅल्युएशन यालाच म्हणायचं आहे मित्रांनो, मूल्यांकन. ठीक आहे. याला काय म्हणायचं आहे, मूल्यांकन म्हणायचं आहे. इव्हॅल्युएशनचा अर्थ मूल्यांकन. लक्षात ठेवा. सर्वात उच्च स्तर आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 23. पहा काय दिलेला आहे. ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंगचा मुख्य फायदा काय आहे? पहा, इम्पॉर्टंट प्रश्न आहे. ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंगचा मुख्य फायदा काय आहे? तर या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय ब,
विद्यार्थी अनुभवातून शिकतो. ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंगमध्ये काय होते, तर विद्यार्थी त्याच्या अनुभवातून काय होतो, शिकत असतो. ठीक आहे, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न पाहूया. ठीक आहे, स्पष्टीकरणामध्ये कृतीतून शिकल्याने संकल्पना अधिक स्पष्ट व दीर्घकाळ लक्षात राहतात. ठीक आहे, विद्यार्थी अनुभवातून शिकतो, याच्यामुळे काय होते, तर कृतीतून शिकल्यामुळे विद्यार्थ्यांची जी संकल्पना आहे अधिक स्पष्ट होते आणि जी काही संकल्पना अधिक स्पष्ट आणि ते काय राहतात, तर दीर्घकाळ त्यांच्या लक्षात राहतात. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 24 पहा. अध्यापन प्रक्रियेतील क्लोजर्स म्हणजे काय? तर या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय अ, धड्याच्या शेवटी धड्याचा शेवट करून सारांश सांगणे. काय आहे, धड्याचा शेवट करून सारांश सांगणे यालाच अध्यापन प्रक्रियेतील क्लोजर म्हणायचं आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. स्पष्टीकरणामध्ये डाऊट क्लिअर करू. आता पहा, धड्याच्या शेवट करून सारांश सांगणे यालाच क्लोजर. या टप्प्यात शिक्षक शिकवलेल्या गोष्टीचा काय देतो, तर सारांश देतो. ठीक आहे, काय म्हणायचं, सारांश. ठीक आहे, पुढचा प्रश्न आजच्या या सेशनचा हा शेवटचा प्रश्न असणार आहे. प्रश्न असा आहे की शैक्षणिक तंत्रज्ञानाचा यालाच एज्युकेशनल टेक्नॉलॉजी म्हणायचं आहे, मुख्य उद्देश काय? एज्युकेशनल टेक्नॉलॉजीचा मुख्य उद्देश काय आहे? या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय ब, शिक्षण अधिक त्यामुळे काय होते, तर प्रभावी होते. ठीक आहे, शिक्षण अधिक प्रभावी करणे याच्या कशामध्ये आहे, तर एज्युकेशनल टेक्नॉलॉजीचा हा मुख्य उद्देश आहे. स्पष्टीकरणामध्ये पहा, शैक्षणिक तंत्रज्ञान हे साधनाचा योग्य वापर करून अध्यापन शिकण्याची प्रक्रिया याच्यामुळे काय होते, सुधारते. ठीक आहे, शिक्षण अधिक प्रभावी करणे म्हणजेच एज्युकेशनल टेक्नॉलॉजीचा हा प्रमुख उद्देश आहे. ठीक आहे, चला ठीक आहे मित्रांनो, आजच्या या सेशनमध्ये एवढेच प्रश्न. पुढच्या सेशनमध्ये यापेक्षाही चांगले प्रश्न आपण या ठिकाणी घेऊन येणार आहोत. त्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करा. ठीक आहे, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि किती प्रश्नाचे ॲक्युरेट उत्तर तुम्हाला देता आले ते कमेंट बॉक्समध्ये